सिरियसली गाईज आयकिया ओपन होऊन एक वीक पण नाही झालाय आणि पुणेकरांनी ऑलरेडी लई हाईप केली आहे गाईज. म्हणून विचार केला की चला एकदा व्हिजिट देऊन बघून येऊया. मग काय गुढीपाडव्याचा दिवस होता तर म्हटलं सुट्टीचा असेल माझ्या भावाला तर आपण दोघं सोबत जाऊ. पण गाईज चला अनफॉर्च्युनेटली हाफ डे होता तर मी एकटी कॅबने फिनिक्स मॉलसाठी घरून निघाली आणि तो डायरेक्ट येणार होता फिनिक्स मॉलमध्ये. तर गाईज लेट मी टेल यू वन इम्पॉर्टंट थिंग. आयकिया हे एक स्वीडन बेस्ड ग्लोबल फर्निचर अँड होम डेकोर ब्रँड आहे जे फिनिक्स मार्केट सिटी पुणे विमाननगरमध्ये जस्ट 4 to 5 डेज पूर्वी ओपन झाला आहे. त्यामुळे लोकांमध्ये एक्साइटमेंट लेवल खूप डेंजर नेक्स्ट लेवलची आहे. आणि गाईज तुम्ही बघू शकता किती जास्त गर्दी आहे इथे. चक्क 15 to 20 मिनिट्स लाईनीमध्ये उभं राहावं लागलं मला आणि त्यानंतर त्यांनी आत सोडलं आणि आत जशी मी एंट्री केली गाईज सगळीकडे आजूबाजूला माझ्या इतकी प्रचंड गर्दी होती गाईज. तर मला असं वाटत होतं मी का आली आज, सुट्टीच्या दिवशी मी नव्हतं यायला पाहिजे गाईज. मला असं सारखं डोक्यात येत होतं. सगळ्यात आधी मी टेबल लॅम्प बघितला, तो पण 1990चा होता. मला खूप एक्सपेन्सिव्ह वाटलं. त्याच्यानंतर हे फ्रेम्स होते, व्हरायटी ऑफ फ्रेम्स 350, 400, 500. त्यानंतर मी ही पिलो बघितली गाईज, ती पण खूप एक्सपेन्सिव्ह होती आणि मला काही तर घ्यायचं नव्हतं. पण मी जस्ट एक्सप्लोर करायला आलेली की काय असतं काय नाही, इथे काय भेटतं काय नाही, नवीन काय आहे का. म्हणजे मी स्वीडिश ब्रँड आणि इंडियन ब्रँड मधला डिफरन्स पण पाहू शकतो. इथे खूप मस्त मस्त एस्थेटिक लॅम्प्स होते, कलेक्शन खूप ऑसम होतं, मला खूप जास्त आवडलं. पण गाईज खूप जास्त एक्सपेन्सिव्ह होतं. एवढं महाग प्राइस टॅग बघून तर मी म्हटलं नको रे बाबा, इतना ज्यादा महाग मेरे को परवडेगा नाही, असं बोलून मी पुढे वळाली. गाईज ही ऑइल बॉटल आमची घ्यायची चालली होती, किचनमध्ये खूप जास्त युजफुल आहे पण साईजला खूप जास्त कमी होती, त्याच्यामध्ये काही तेल बसणार पण नव्हतं. मग आम्ही आता पुढे कटलरी क्रॉकरी बघितली. गाईज सिरियसली मी एक गोष्ट नोटीस केली, इथे मोस्टली सगळे फक्त आणि फक्त टाइमपास आणि एक्सप्लोर मोडमध्ये होते. ॲक्च्युअली शॉपिंग करायला खूप कमी लोक दिसले गाईज. मे बी ते पण इंस्टाग्रामचे रील्स स्क्रोल करून आणि रील्स बघून इकडे आले होते. त्यांना पण असं वाटलं असलं इथे काही डिस्काउंट चाललंय का, नवीन शॉप ओपन झालंय म्हणून, माझ्यासारखंच. बट गाईज डिस्काउंट तर लांबची गोष्ट. इथे 200 ते 300 मध्ये कुठलीच गोष्ट, फक्त ही एक पहिली गोष्ट बघितली मी 99 मध्ये 6 बाउल्स, ते पण प्लास्टिकचे. गाय सिरियसली या बेडरूमच्या गोष्टी ज्या असतात ना त्या खूप जास्त एक्सपेन्स होते, 50, 60, 1 लाख 2 लाख. बट सिरियसली काहीतरी युनिक होतं. प्राइस जरी जास्त असेल पण गायज खूप जास्त युनिक होतं, असं तुम्हाला दुसऱ्या स्टोर्समध्ये बघायला भेटणार नाही. त्यानंतर मिरर्स तर इतके ऑसम होते ना गाईज, मेकअप मिरर, मग नंतर हे ग्लासचं बाथरूम वॉर्डरॉब होतं पण ते मला एवढं काही खास वाटलं नाही गाईज. त्यानंतर पुढे या मिररला बघून तर मी ऑब्सेस झालेले गाईज. मला हा मिरर पाहिजे म्हणजे पाहिजे. मी असं माझ्या नवऱ्याला सांगितलं, त्याला फोटोज काढून पाठवले मी, तर तो बोलला लेट सी, पुढच्या वेळेस आल्यावरती बघू आपण. सो गाईज लेट सी. आय एम जस्ट होपिंग की माझा नवरा मला असा मिरर, एक लार्जवाला मिरर विथ लाइटिंग्स मस्त मस्त कधी घेऊन देतोय. इकडे मस्त असे व्हायब्रंट कलर्सचे पिलो कवर्स खूप भारी वाटत होते गाईज. त्यानंतर हे मस्त असे वॉर्डरॉप, त्याला वरती लाइटिंग पण दिलेली आणि त्याच्यावरून ग्लास पण होते गाईज. आपल्याला सेपरेट मिररची पण गरज नाही आहे. आपल्या एका कपलचे कपडे बसतील एवढं मोठं वॉर्डरॉप आणि त्याला कप्पे तर खूप जास्त होते गाईज. त्यानंतर हा क्युटी क्युटी मंकी मला खूप आवडला होता गाईज. त्यानंतर जशी मी पुढे जाते गाईज तर इथे सगळ्या बायकांनी गर्दी केली होती अक्षरशः भांड्यांसाठी. मग काय माझं तिकडे काम नव्हतं म्हणून मी पुढे वळाली. तर पुढे हे मस्त मस्त असे क्यूट आर्टिफिशियल प्लांट्स, लॅम्प्स, शो पीसेस होते. त्यानंतर छोटूसा मिरर पण मला आवडला. यार खरंच मला खूप काय काय गोष्टी घ्यायची इच्छा होती पण मी नाशिकला कसं घेऊन जाणार बसमधनं, त्याच्यामुळे मग मी कॅन्सल केलं. हा मिरर तर मी नक्की घेऊ शकली असते गाईज. 149 रुपीज, 848. म्हणून हा मेकअप मिरर. त्यानंतर लॅम्प तर मला खूप आवडलेले. 2 ते 3 लॅम्प असे होते, अफोर्डेबल होते. हा पण लॅम्प अफोर्डेबल होता, इंस्टाग्रामवरती मी बघितला होता गाईज. बट काय करणार गाईज, घेऊन जायचा खूप जास्त प्रॉब्लेम असल्यामुळे मी एकही गोष्ट घेतली नाही. मी चक्क आयकियामधनं. गाईज मी स्वतःला असं बोलून बेटर लक नेक्स्ट टाइम, तू स्वतःच्या नवऱ्याला घेऊन ये आणि जे पाहिजे ते त्याच्याकडनं घे. आणि गाईज ही जी गर्दी दिसते ना तुम्हाला, हे आयकियाचं फूड कोर्ट आहे, खूप जास्त फेमस आहे. लोक काय करतात, शॉपिंग करतात, पाय दुखवतात आणि त्यानंतर भूक लागल्यावरती तिकडे जाऊन बसून खाऊन घेतात. बट गाईज आम्ही तसं काहीच नाही केलं, कारण की घरून येतानाच मी खूप जास्त काय काय खाऊन आलेली. आज गुढीपाडव्याचं पुरणपोळी आणि ब्ला 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 ब्ला. तर गाईज लेट झाला होता त्याच्यामुळे आता आम्ही घरी निघालो होतो गाईज. तर तुम्हाला माझा आजचा आयकियाचा व्लॉग आवडला असेल तर गाईज नक्की कमेंट करा. So guys, see you in next vlog. Ciao, ciao, bye bye.